दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची ही मिसा आपल्या प्रिय व्यक्तीच्या आत्म्यासाठी मेरी जोसेफ डाबरे, सांतान व जॉन फर्नांडिस, कतरीन व जॉन लोपिस, स्नेला नोवेल व सांतान लोपिस, जेसिंटा व ऑल्टर फल्काव, फेलिक्स डिसोजा, मागदलेन जोसेफ फर्नांडिस, कोसू व मार्शल डिकुना, विल्यम थॉमस डिमेलो, टार्झन गोन्साल्विस 1 वर्षाची आठवण, फिलिप व मागदलेना डायस, फिलोमिना व जॉन डिसा, मार्टिन फिलिप डायस,
त्याचप्रमाणे देवाचे आभार मानण्यासाठी, वाढदिवसानिमित्त आभार मानण्यासाठी, मुलीला बाळाची देणगी मिळावी म्हणून रुपाली डिकुनाच्या वाढदिवसानिमित्त, मार्शल गोन्सलीच्या वाढदिवसानिमित्त, मिल्टन गोन्सलीच्या वाढदिवसानिमित्त, एझियल राकेश डिकुनाच्या वाढदिवसानिमित्त ऑपरेशन व्यवस्थित होण्यासाठी माऊलीकडे विनंती, इस्परांत डायटच्या वाढदिवसानिमित्त देवाचे माऊलीचे आभार मानण्यासाठी, करोना आजारातून मुक्ती मिळाल्याबद्दल आभारासाठी, देवाचे माऊलीचे आभार मानण्यासाठी, तसेच सामुदायिक हेतूसाठी. पिता, पुत्र व पवित्र आत्मा याच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशूची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय भाविकांनो, आपल्या सर्व दुःखाचं खरं सांत्वन खऱ्या अर्थानं आईच करू शकते. दयामातेच्या नोवेनाच्या आजच्या 4थ्या दिवशी दुःखिताच्या सांत्वना या विषयावर आपण मनन चिंतन करीत असताना आजच्या शुभ वर्तमानात शिष्य येशूला विचारतात, सर्वात मोठा कोण? आणि त्याचा हेतू ध्यानात घेऊन येशू त्यांना सांगतो, जो कोणी मोठा होऊ इच्छितो त्यानं सेवक झालं पाहिजे. स्वर्गाच्या राज्यात जो पहिला तो शेवटचा आणि शेवटचा पहिला. लहानांना मोठं करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हावं लागतं. म्हणजेच आपल्या अंगी नम्रता असावी, आपण लीनता धारण करावी आणि सौम्यपणे शांतपणे आपलं जीवन असावं. आणि त्याकरिताच दया माऊलीकडे आपण विनवणी करूया आणि या पवित्र रसाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या अपराधाची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हैगीने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस. आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर. आम्ही एकमेकावर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार केलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्या पवित्र आत्मेच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. ज्ञानग्रंथ या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. नास्तिक आपल्याला म्हणतात, नीतिमान मनुष्य आपल्याला त्रास देतो, आपल्या जीवनाचा धिक्कार करतो, कायद्याच्या उल्लंघनाबद्दल आपली खरडपट्टी काढतो. आम्ही परंपरेविरुद्ध असल्याचा तो आरोप करतो. म्हणून आपण त्याच्या मार्गात दबा धरून बसूया. त्याचे शब्द खरे आहेत की काय ते पाहूया. त्याचा अंत कसा होतो हे बघूया. जर सद्गुणी मनुष्य देवाचा पुत्र असेल तर देव त्याची बाजू घेईल आणि त्याच्या शत्रूच्या तावडीतून त्याची सुटका करील. त्याचा निष्ठुरतेने छळ करून त्याच्या सभ्यतेची आणि सहनशीलतेची परीक्षा पाहूया. प्रभू माझे रक्षण करील असे तो म्हणतो. तेव्हा आपण त्याला लाजिरवाणा मृत्यूदंड देऊया. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. हे देवा, तू आपल्या नामसामर्थ्याने मला तार. आपल्या शक्तीने मला न्याय दे. हे देवा, माझी प्रार्थना ऐक. माझ्या शब्दाकडे कान दे. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. कारण गर्विष्ठ लोक माझ्या विरुद्ध उठले आहेत. निष्ठुर लोक माझा जीव घेऊ पाहतात. त्यांनी देवाकडे लक्ष लावले नाही. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. पहा, देव माझा सहाय्यकर्ता आहे, माझ्या जीवनाचा आधार आहे. मी आनंदाने तुला यज्ञबली अर्पीन. हे परमेश्वरा, तुझे नाव उत्तम आहे. मी त्याचे स्तवन करीन. प्रतिसाद. प्रभू माझ्या जीवनाचा आधार आहे. याकोबाचे पत्र यातून घेतलेलं वाचन. जेथे मत्सर आणि तट पाडण्याचा स्वभाव आहे तेथे अव्यवस्था आणि प्रत्येक कुकर्म आहे. वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते, शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया आणि चांगली फळे यांनी पूर्ण, निपक्षपाती, निकपट असे आहे. पण शांती करणाऱ्यासाठी नीतिमत्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते. तुम्हामध्ये लढाया आणि भांडणे कशावरून उत्पन्न होतात?
तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यातून की नाही? तुम्ही हाव धरता पण तुम्हाला मिळत नाही, म्हणून तुम्ही घात करू पाहता. तुम्ही लोभाने त्याच्या अगदी पाठीशी लागता, तरी ती तुमच्या पदरात पडत नाही. मग तुम्ही भांडता व लढता, तरी तुम्हाला ते मिळत नाहीच, कारण तुम्ही ते देवाजवळ मागत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे आपल्या चैनीकरता मागता. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. जय घोष. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत माकलिकी शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून निघून गालिलमधून चालले होते आणि हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती, कारण तो आपल्या शिष्यांना शिकवत होता. तो त्यांना असे सांगत होता की मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्याला जीवे मारतील आणि मारला गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल. परंतु ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याला विचारायला ते धजले नाहीत. पुढे ते कफरनहूम येथे आले आणि तो घरी असता त्याने त्यांना विचारले, तुम्ही वाटेत कसली चर्चा करीत होता? पण ते गप्प राहिले, कारण सर्वात मोठा कोण ह्याविषयी त्यांची वाटेत चर्चा चालली होती. त्याने बसून त्या 12 जणांना बोलावून म्हटले, जर कोण पहिला होऊ इच्छित असेल तर त्याने सर्वात शेवटला आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे. मग त्याने एक बाळक घेऊन त्यांच्यामध्ये ठेवले आणि त्याला कवटाळून त्यांना तो म्हणाला, जो कोणी माझ्या नावाने अशा बालकांपैकी एकाला स्वीकारतो तो मला स्वीकारतो, आणि जो कोणी मला स्वीकारतो तो मला नाही तर ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. सुख सोडून दुःखामागे धावणारे फार थोडे असतात. गर्दीचे रस्ते सुखामागे पळणाऱ्याचेच असतात. प्रिय भाविकांनो, काही वर्षाअगोदर म्हणजेच 2002 साली एका पॅरिसमध्ये कार्यरत असताना सकाळी 10च्या सुमारास एक 65 वर्षाची बाई देवळात आली आणि मला म्हणाली, फादर,
थोडंसं बोलायचं होतं. त्याच वेळेला मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाण्याच्या तयारीत होतो. त्या बाईला मी सांगितलं, खाली देऊळ उघडं आहे, 5-10 मिनटं प्रार्थना कर. आणि मी लागलीच आलो. सांगितल्याप्रमाणे 5-10 मिनिटांनंतर मी गेलो आणि बाई मला कुठे देवळात दिसत नाही. कुठे गेली असेल. नंतर माझ्या लक्षात आलं की देवळात पाठीमागे कोपऱ्यात जिथं नित्य सय करणाऱ्या मातीची सुकुरमावळीची इमाज होती, तिथं एका टेबलाचा आधार घेऊन त्या बाईनं मांडी घातली होती. आणि जसा तिच्या जवळ मी गेलो तर माझ्या लक्षात आलं की बाई रडत आहे. विचार केला, माऊलीसमोर हिला जरा मोकळं होऊ दे, हिला रडू दे. आणि म्हणून तिच्या मागे मी देखील बाकावर बसून प्रार्थना करायला लागलो. परंतु त्या बाईच्या लक्षात नाही की मी तिच्यासाठी थांबलेला आहे. नंतर त्या बाईला मी हाक मारली आणि तिला थोडासा हात दिला आणि उठवलं. उठता उठता ती म्हणाली की मला गुडघ्याचा त्रास आहे. फादर, माझ्या पतीसाठी प्रार्थना करा, त्याचा रिपोर्ट चांगला यावा. आणि पुढे तिने मला हकीकत सांगितली की 10 वर्षा अगोदर 1992 साली विरार नालासोपारा ह्या ठिकाणी थोडीशी दहशत आणि स्टेशनवर ख्रिस्ती माणसं शोधून हेरून त्यांना नाहक मारण्यात आलं होतं. आणि त्यामध्येच या बाईचा पती, जो दादरला भाजीपाल्याची कावड घेऊन जात असतानाच त्याला तिथे थप्पड मारण्यात आली आणि तो कावडी सकट खाली पडला. आणि 10 वर्षानंतर त्याला तो त्रास जाणवू लागला. मनात विचार केला की गावामध्ये 55-60 कुटुंब आणि या बाईच्या घराजवळ इतर लोकांची घरं आहेत. आणि घरानं सांगण्यासाठी, तिचं दुःख हलकं करण्यासाठी, रडण्यासाठी ती माऊलीजवळ आलेली आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या प्रकारचं दुःख असतं. मानवी जीवन जगत असताना कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात काही कटू अनुभव आपल्या पदरी पडतात. तव्याचा चटका लागल्याशिवाय जशी भाकर मिळत नाही, तसे जीवनात दुःख अनुभवल्याशिवाय आपल्याला सुखाची किंमत कळत नाही. एक काळ होता जेव्हा एकत्र कुटुंब होतं. मोठ्या घरात अनेक कुटुंब राहायची. शेतीवाडीत लोक एकत्र काम करायची आणि गावातील त्या सामुदायिक विहिरीवर सगळ्या स्त्रिया एकत्र पाणी ओढण्यासाठी जायच्या. तेव्हा त्या स्त्रिया अलगद एकामेकांचं दुःख जाणून घ्यायचे.
आणि दुसऱ्या बाईला आधार द्यायचे आणि मनापासून संकटात, दुःखात, अडचणीत इतराबरोबर त्या सहभागी व्हायच्या. आज आपण विचार केला तर आपल्याकडे वेळ नाही, सवड नाही, दुसऱ्याशी माझं काही देणं घेणं नाही. ज्यांना त्यांना आपलं पडलेलं आहे. आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी जवळची माणसं असून देखील तिला किंवा त्यांना आपण सांगू शकत नाही, कारण तितका विश्वास राहिला नाही. आपण सुख आणि दुःख हे व्यावहारिक श्रीमंती व गरिबी यांच्याशी जोडतो, परंतु श्रीमंततेही खूप दुःखी असणारी आणि गरिबीतही अत्यंत सुखी असणारी माणसं आपल्या नजरेत येतात. ज्याची वेदना आणि संवेदना अनुकूल असते, म्हणजेच मनासारखं जेव्हा घडते, जे आपल्याला हवंसं वाटते त्याला आपण सुख समजतो. तर प्रतिकूल वेदना, मनाविरुद्ध, इच्छेविरुद्ध काही गोष्टी घडतात त्याला आपण दुःख समजतो. परंतु माझ्या प्रिय भाविकांनो, जीवनाचा आनंद, सुख आणि दुःख यांचं जे द्वंद्व आहे त्या पलीकडे आहे. सुखाची आणि दुःखाची कल्पना ही मनाची स्वाधीनता आणि पराधीनता यावरच अवलंबून आहे. जुन्या काळचं एक चित्रपट दोस्ती आणि त्या चित्रपटातलं हिट झालेलं त्या काळचं ते गाणं, राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है, सुख तो एक पल भर में आता है और जाता है, दुख अपने पास हमेशा रहता है. आपण जेव्हा आपला हेतू शुद्ध ठेवतो, मोकळ्या मनानं दुसऱ्याशी आपण जेव्हा संवाद साधतो, कुटुंबासाठी, मुलाबाळासाठी आपण जेव्हा प्रामाणिक कष्ट उपसतो, नीती धर्मानं आपण जेव्हा चालतो, तेव्हा परमेश्वर आपल्या प्रत्येकाच्या वाट्याला, आपल्या प्रत्येकाच्या पदरात, झोळीत सुख, शांती आणि आनंद दिल्याशिवाय आपण अंतिम स्थानकावर पोहोचू शकत नाही. सुखाची पाखरण केल्याशिवाय परमेश्वर आपल्याला एकटं सोडत नाही. आणि त्यासाठीच ज्या दयामातेचा आपण वार्षिक सण उत्सव साजरा करीत आहोत, त्या मातेच्या या नोवेनाच्या दिवसात आपण तिची विनवणी करूया. तिच्याकडे आपले हेतू, आपल्या विनंत्या घेऊन जात असताना आपण जीवनात अधिक लीन, नम्र व्हावं. जो पहिला होऊ इच्छितो त्यानं प्रथम सेवक झालं पाहिजे. शिष्य गुरुपेक्षा मोठा नाही, दास धन्यापेक्षा मोठा नाही.
तर त्या चाकरानं, त्या दासानं आपल्या धन्यासारखं व्हावं. आपण येशूच्या मार्गाने चालावं. येशूची शिकवण आपण अंगीकारावी आणि त्याकरिता आपण अधिक लीन नम्र बनूया. आमीन. आपला विश्वास आपण प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य व दृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्यास करून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गात उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवा आम्हासाठी त्याला क्रूसी दिली. पोंती पिलाताच्या अंधानीत त्याने दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टामार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. प्रिय बंधू भगिनींनो, अखिल मानवजातीचे तारण व्हावे अशी आमच्या परमेश्वराची इच्छा आहे. सत्याचं ज्ञान मिळविण्यासाठी तो आम्हाला पाचारण करतो. संपूर्ण अंतकरणानं आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. प्रतिसाद. प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभो आमची प्रार्थना ऐक. नम्र होऊन ख्रिस्त सभेची धुरा सांभाळणारे आपले पोप फ्रान्सिस व त्यांचे सर्व सहकारी, विशेषतः आपले आर्चबिशप फेलिक्स ह्यांना प्रभूची कृपा, शक्ती व पवित्र आत्म्याचा स्पर्श व्हावा म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या राजकीय नेत्यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा वापर देश उन्नतीसाठी व जनकल्याणासाठी करावा. विशेषतः करोना आजाराकडे आपले लक्ष केंद्रित करावे म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. कुटुंबात सर्वांना समानतेने वागविण्यासाठी आपल्याला परमेश्वरी कृपा लाभावी. लहान मुलांवर चांगले संस्कार करता यावेत म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आश्रयदात्या दयामातेच्या नोवेनात आपल्या विनंत्या आपण करीत असतो. दयामातेने त्या तिच्या पुत्राकडे न्याव्यात. आपले श्रम व व्यवसाय आणि मुलांचा अभ्यास परमेश्वराने आशीर्वादित करावा म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. पाचारणाला अनेकांनी होकार द्यावा. आजारी, दिव्यांग व करोनाबाधित ह्यांना ईश्वरी स्पर्श व्हावा. नोकरी व व्यवसायाच्या शोधात आहेत त्यांना त्याची प्राप्ती व्हावी. परदेशात जाणाऱ्यांचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक.
मानवी जीवन सुखदुःखाच्या आडव्या आणि उभ्या धाग्याने विणलेले आहे. पवित्र मरिया दुःखितांची सांत्वन करती आहे. आपली व मृत कुटुंबातील व्यक्तींची दुःखे हलकी होण्यासाठी पवित्र मरियेने मध्यस्थी करावी, म्हणून दयामातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले वैयक्तिक व कौटुंबिक हेतू प्रभूचरणी ठेवूया. हे सर्व समर्थ प्रभू परमेश्वर, शुद्ध मनानं व विश्वासू अंतकरणानं आमचं जीवन सुखी बनण्यासाठी आम्ही आणलेल्या विविध गरजा तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण होण्यासाठी आम्हा सर्वांना तू सन्मार्गाने चालव, ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनी, माझे व तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दाने अर्पण करीत आहोत. याचा दयेने स्वीकार कर. ही दाने आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव. तो परमेश्वरासून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थन सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलीस. आम्ही त्याच्यासारखे बनावे. आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा यात हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभू, सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. स्वर्ग
प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचं तू गम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतो. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झालं त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो पहिला आपल्या शिष्यास देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून पिया. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारणदायक फळ अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही तुला विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तानाऱ्या ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रचितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तबीच्या श्रद्धेकडे पहा
आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एक दुसऱ्यास प्रेमानं शांतीबंधन करूया. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोसनास बोलत आलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. हे प्रभो, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे. या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे. आम्ही साजरा करत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सर्वसमर्थ प्रभू परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपणा सर्वांवर येवो. आमेन. ख्रिस्ताच्या प्रेमात शांतीचं जीवन जगण्यासाठी तुम्हास पाठवित येत आहे. देवाला धन्यवाद. दया मातेचा नोवेना. नोवेनाची प्रार्थना. हे दयावंत माते, तू दयेचे आगर आणि करुणेचा सागर आहेस.
गेली अनेक शतके तू आमचा सांभाळ करतेस. तू आमची माऊली आहेस. अनेक शतकांची तू सावली आहेस. तुझ्या करुणायुक्त प्रेमळ नजरेने तू आमचे सतत संरक्षण करतेस. तू श्रद्धेचे आदर्श आहेस. आम्ही आमच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि शारीरिक जीवनात अनेक चढ-उतार अनुभवत असतो. तुझ्या पवित्र छायेने आणि मायेने आम्ही पुण्यवान झालेलो आहोत. अंधारात आमच्या मनात प्रकाशाचा दीप उजळू दे. मोहापासून आमचे संरक्षण कर. आमच्या सर्व गरजा तू पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे परमेश्वराची इच्छा प्रमाण मानण्यास आम्हाला शक्ती आणि प्रेरणा दे. आमेन. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे दया माते, आम्हासाठी विनंती कर. आपण सर्वजण दयामाऊलीच्या नोवेनात सहभागी झाला आहात. शेवटचे 3 दिवस बुधवार, गुरुवार व शुक्रवार 22, 23 व 24 सप्टेंबर फादर मॉर्गन, फादर संजय आणि फादर ब्रायन नोवेनाच्या मिसेत सहभागी होतील. सणाची मिस्सा आपले आर्चबिशप फेलिक्स आपल्यासाठी अर्पण करतील. Shama
बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.